का रे विठ्ठला एवढा छळ करतोस? अरे हो, गेले होते मी काही दिवसांपूर्वी पंढरपूरला. त्यावेळी पाहिलं हजारो लोक 8-9 तासांची लांब रांग उन्हात पावसात थंडीत थकलेल्या पायांनी उभे होते. त्या लोकांना पाहिलं आणि मनात विचार आला, का रे विठ्ठला, का असं करतोस? देव आहेस ना तू, का मग तू तुझ्या भक्तांना एवढी वाट पाहायला लावतो? काय मी इथं त्यांना 8 तास रांगेत उभं राहून? विठ्ठल जणू हसलाच आणि मला म्हणाला, अगं मी नाही कोणाला रांगेत उभं राहायला सांगत. रांगेत उभं राहायचं हे ते स्वतःच ठरवतात. मग मी पण विचारलं, काय मी इथं त्यांना रांगेत उभं राहून? त्यावेळी विठ्ठल म्हणाला, अगं इथे रांगेत उभं राहणारा कोणी माझ्या दर्शनासाठी उभा नाही राहत, तर जणू स्वतःला शोधायला आलेले असतात आणि इथे येऊन उभे राहतात. 8 तास रांगेत उभं राहून कोणी अहंकार सोडतो, कोणी दुःख सोडतं, कोणी प्रश्न सोडतो, तर कोणी जातीभेद सोडतो. इथे रांगेत उभं राहिल्यानंतर मोबाईल बंद असतो आणि हे जग शांत वाटायला सुरुवात होते आणि माणूस पहिल्यांदाच स्वतःशी बोलायला सुरुवात करतो. मग मी विठ्ठलाला विचारलं, हा देव नक्की असतो तरी कुठे? तर विठ्ठल म्हणाला, अगं वेडाबाई, देव काही समोर उभा नसतो. देव इथे उभा राहणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये असतो, प्रत्येकाच्या सोबत असतो. माझं दर्शन हे काही क्षणापुरतं असतं, पण ही रांग 8 तासांची असते, कारण वेळ परिवर्तन व्हायला वेळ हा लागतोच. त्यावेळी लक्षात आलं, इथे येणारा, इथे उभा राहणारा प्रत्येक जण हा दर्शनासाठी किंवा फक्तच येऊन विठ्ठलाला पाहायचंय म्हणून येत नाही, तर स्वतःला शोधायला, विठ्ठलाची भक्ती अनुभवायला येतो. आणि म्हणूनच पंढरपूरच्या विठुरायाची रांग कधी कमी होत नाही. बोला, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.